मुलांमधलं डिप्रेशन. आता मुलांमधलं डिप्रेशन हा प्रकार आपल्याला कधी माहीतच नव्हता, की लहानपणी आईने 4 फटके दिलेत म्हणून मुलांनी जाऊन आत्महत्या केली. हे विचार करण्याच्या पलीकडचं आहे ॲक्च्युली. कारण की आपल्याला तर लहानपणी मुलांनी आईवडिलांनी तर किती मारलेले, किती फटके दिलेत, अभ्यास करताना पण किती ओरडलेले आहेत. त्यातूनच आपण सोलून आत्तापर्यंत इतक्या चांगल्या व्हर्जनपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण समहाव आजकाल लहान मुलांना ओरडल्यानंतर त्यांनाही डिप्रेशन येतं. 10वीत नापास झाले, 12वीत नापास झाले. सो इतकं मन कमकुवत का झालेलं आहे? मेंटल हेल्थ हा विषय अचानक एवढ्या मोठ्या पद्धतीने लोकांपर्यंत का पोचत आहे किंवा का त्यांना त्याच्याबद्दल चर्चा करावीशी वाटते? म्हणूनच मला असं वाटतं की इथून सुरुवात आपल्याला जी करायची आहे ती आहे मेडिटेशनपासून. पण आता तुम्ही असं म्हणाल, आता हे मेडिटेशन वगैरे एका ठिकाणी बसा आणि ध्यान करा आणि त्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, हे नाही होत आमच्याकडनं. ओके, करेक्ट आहे. मुळातच मला असं म्हणायचं आहे तुम्हाला, ज्यांचं मन विचलित आहे, इमोशनल इम्बॅलन्स ज्यांच्या मनाचा आहे, ते लोकं किंवा डिप्रेशनमध्ये आहेत, ती लोकं मेडिटेशन करू शकत नाहीत, असं माझं मत आहे. तुम्हाला मेडिटेशनसाठी खूप शांतपणे एके ठिकाणी बसून एकाग्रतेने तुम्हाला मेडिटेट करावं लागतं. तुमच्या विचारांचा, जो काही तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचारांचा कचरा असेल तो बाहेर काढावा लागतो आणि तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करावा लागतो.